हॅलो यूट्यूबकर, आजीच्या गोष्टीच्या चॅनलवर तुमचे सहस्र स्वागत असो. आज की नाही मी एक माशाचा प्रकार करून दाखवणार आहे. म्हणजे साधी कोलंबी असते ना, अगदी कर्दी, छोटी कर्दी दाखवते तुम्हाला मी, त्याची भजी करून दाखवणार आहे. तर चला किचन मध्ये पाहूया काय काय हवंय ते. बघा, कोलंबीची भजी, याला छोटी कर्दी पण म्हणतात, त्याची भजी करायची आहे. हे बघा, अतिशय खूप सुंदर आणि छान लागते, टेस्टी लागते. त्याला लागणारा कांदा, कांद्यामध्ये थोडी कांद्याची पात पण कापून घातली आहे. कांदा, नंतर लाल तिखट, हळद, मीठ आणि रवा आणि थोडं बेसन आणि रवा आणि तांदळाची पिठी हे घ्यायचंय. आणि थोडा चिंचेचा गोळ, त्याच्यात तुम्ही कोकम पण घालू शकता. आणि वरून त्याला कोथिंबीर आणि तळायला लागणारं तेल, एवढं हे साहित्य मी कोलमीच्या भजीसाठी घेतलंय. हे बघा, कोलमी एकदम छोटी कोलमी, त्याला कांदा आणि कांद्याची पात हे घालायचं. नंतर तिखट, हळद, चिंचेचा कोळ नसेल तर कोकम पण चालतं. आणि मीठ, हे बघा मीठ. आणि मग हे 1 चमचा चण्याचं पीठ आणि रवा आणि तांदळाची पिठी. हे सगळं आता मिक्स करूया. थोडं पाणी घेते. हे बघा, हे कोथिंबीर थोडी घालूया. कोथिंबीर आणि कांदा जरा जास्त लागतो, कोथिंबीर. आणि आता तुम्हाला मी थापून दाखवते. हे बघा, छोटे छोटे गोळे करायचे. थोडंसं तेल टाकायचं आणि हे गोळे थापायचे. आणि हे करून आपण ठेवू पण शकतो. 2-3 दिवस राहत आहे मिश्रण. हे बघा, अजून थोडं तेल घालते. हे आमच्या गोव्याला आमची आजी करायची आणि आजीच्या हाताला चव वेगळी, अतिशय टेस्टी लागायचे एकदम. आणि ही भजी आम्ही चहा बरोबर पण खायचो, कारण एवढी टेस्टी असायची. तर आज माझ्याकडे माझ्या मुलांना, सुनांना पण आवडतं हे. तुम्हाला मी मागे पडवळाची भजी अशीच करून दाखवली होती, तसंच ही भजी आहे. तर हे बघा, परतवते मी. आणि जरा खरपूस तळायची. बघा, झालेत, खरपूस झाले आहेत, एकदम छान आहे. सुगंध पण खूपच छान सुटलाय. आता मी तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते. ही बघा, कोलमीची भजी झाली. काय सुगंध सुटला आहे. आणि कोलमीची भजी कशावर खाऊ शकतो मी, थोडासा भात आणि पापलेटची आमटी केली, त्याच्याबरोबर कोलमीची भजी खाऊ शकतो. तुम्हाला आवडला ना व्हिडिओ, शेवटपर्यंत पाहिलात ना तुम्ही, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. बाय.